वसा जनसेवेचा. बुलढाणा जिल्ह्यातील धाड ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचाराचा नाद सुरू असून तब्बल 51 लाख रुपयांच्या जनतेच्या पैशावर डल्ला मारल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या सचिवांच्या काळात हा भ्रष्टाचार झाला आणि ज्यांच्यावर चौकशी प्रलंबित आहे त्यांनाच पदोन्नती देण्याचे पाप प्रशासनाकडून सुरू आहे. या अन्यायाविरोधात अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे जिल्हाध्यक्ष जाकीर मिर्झा यांनी रणशिंग फुंकले असून प्रशासकीय यंत्रणेला 7 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. घोटाळ्याच्या कच्चा चिठ्ठा आणि प्रशासनाचे संगणमत. 14 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या उपोषणानंतर प्रशासनाने चौकशीचे लेखी गाजर दाखवले. मात्र 6 महिने उलटूनही चौकशीच्या नावाने केवळ कागदी घोडे नाचवले जात आहेत. 51 लाखांचा व्हाउचर घोटाळा. व्हाउचर ॲडजस्टमेंटच्या नावाखाली शासनाची तिजोरी लुटली गेली. दिव्यांग आणि दलितांच्या हक्कावर डल्ला. 5% दिव्यांग निधी आणि दलित वस्ती सुधार योजनेचा पैसा गिळंकृत करण्यात आला. रस्ते केवळ कागदावरच चकाकले, प्रत्यक्षात बोगस काम निकृष्ट दर्जाचे पुराव्यासहित. 65 लाखांची बोगस बिले. तांत्रिक अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून 5 लाखांचा आरो प्लांट आणि 65 लाखांची निकृष्ट कामे पूर्ण दाखवून देयके लाटली गेली. सचिवांच्या पदोन्नतीवर मिर्झा यांचा आक्षेप. भ्रष्टाचाराचा डाग असलेल्या अधिकाऱ्याला पदोन्नती देणे म्हणजे प्रामाणिक कर्मचाऱ्यांच्या थोबाडीत मारण्यासारखे आहे, असे मिर्झा यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र जिल्हा सेवा शिस्त व अपील नियमांची पायमल्ली करून चौकशीत प्रलंबित असताना पदोन्नतीचा घाट का घातला जात आहे, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. आता फक्त 7 दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय दणाणणार. मिर्झा यांनी प्रशासनाला शेवटचा इशारा दिला आहे. तातडीने SIT म्हणजेच विशेष चौकशी पथक नेमून दूध का दूध पाणी का पाणी करा. संबंधित सचिव आणि अधिकारी यावर भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNS अंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करा. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत सचिवांची पदोन्नती तात्काळ स्थगित करा. विकास कामाची गुणवत्ता तपासणी म्हणजेच क्वालिटी कंट्रोल करण्यासाठी तालुक्याबाहेरील अभियंता नियुक्त करा. प्रशासन जर भ्रष्टाचारांना पाठीशी घालणार असेल तर आम्ही लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयाची वीट हलवू. 7 दिवसात कारवाई न झाल्यास होणाऱ्या उद्रेकास आणि कायदा सुव्यवस्थेच्या बिघाडास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील. धाड ग्रामपंचायतीचा हा भ्रष्टाचाराचा फुगा आता फुटला असून संपूर्ण जिल्ह्यात त्या प्रकरणाची चर्चा रंगली आहे. आता चेंडू जिल्हाधिकारी आणि CEO कोर्टात आहे व सर्वांच्या या निकालाकडे लक्ष लागून आहे. सिटी न्यूज. बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784.